तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण पाहतोय की वल्लरी प्रत्येक वेळेला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक वेळी त्या प्रयत्नामध्ये तिला यश सुद्धा मिळतं। पण या वेळेला मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे, कारण यावेळी वल्लरी स्वतःच एका मोठ्या संकटामध्येच अडकलेली आहे आणि वल्लरीला अडकवणारी व्यक्ती म्हणजे उदयकांत। पण आता प्रश्न असा आहे की उदयकांतमुळे वल्लरी नेमकी का अडकली? तर वल्लरीने उदयकांतला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वल्लरीचा हाच प्रयत्न उदयकांतला पेटून उठण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे। उदयकांतला आता पूर्णपणे समजलेलं आहे की वल्लरी आपल्याला मारण्याचा प्रयत्नात आहे आणि जर का वल्लरी बाहेर राहिली तर ती आपला जीव घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उदयकांतने आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे। उदयकांत स्वतःहून अर्णव ईश्वरीला पोलिसांच्या समोर हवाली होत पोलिसांसमोर सरेंडर करतो आणि त्याचबरोबर वल्लरीने केलेल्या सगळ्या कारस्थळाचा कच्चा चिट्टा अंडी पिल्ली पोलिसांसमोर उघड करतो। नक्की काय घडलं, हे सगळं कसं घडलंय आणि या संपूर्ण प्रकारामध्ये वल्लरी कशी अडकत गेली हे सविस्तरपणे पाहूया। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। तर प्रेक्षकांनो, आता इकडे ईश्वरीला चकमा देण्यासाठी मामी रिक्षा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अशी फिरवत आहे। रिक्षाचा रस्ता वारंवार बदलत आहे जेणेकरून ईश्वरीला आपला पत्ता लागू नये। पण ईश्वरी सुद्धा आता काही कमी नाहीये। मामीचा हा डाव तिच्या लक्षात आलेला आहे, त्यामुळे ईश्वरी एक मोठी युक्ती करते। ती एका बाजूला गाडी थांबवते आणि दुसरीकडे मात्र मामीला असं दाखवण्याचा प्रयत्न करते की आपण आता तिचा शोध घेणं थांबवलं आहे, तिचा पाठलाग करणं आता आपण सोडलेलं आहे। ईश्वरीने आपला पाठलाग सोडला आहे असं मामींना वाटावं यासाठी ती हे सगळं काही करत असते। पण खरं तर ईश्वरीचा मामीवरचा लक्ष अजिबात हटवलेलं नसतं। याच दरम्यान ईश्वरी उदयकांतला सतत कॉल करत असते। हे पाहून वल्लरीला वाटतं की चला, ईश्वरीने आता आपल्याला नाच सोडलेला आहे, ईश्वरी आता आपला पाठलाग करणार नाहीये आणि त्यामुळे आपल्याला पुढचं काम आरामात करता येईल। पण वल्लरीला कुठे माहिती असतं की ईश्वरी आपला पाठलाग थांबवलेला नसतो। ईश्वरीला माहिती असतं की मामी या सगळ्यामध्ये काहीतरी मोठं कारस्थान करत आहे। त्यामुळेच आता ईश्वरी शेराला सव्वाशेर होत आता वल्लरीचं कारस्थान रंगेहात तर पकडणारच आहे। त्याचबरोबर तिचं सगळं काही मुळासकट कारस्थान आता ईश्वरी अर्णव समोर पर्दाफाश करून तिला खूप मोठ्या तिच्या कर्माची शिक्षा सुद्धा मिळवून देणार आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मामीना पकडायलाच पाहिजे आणि मामी नक्कीच उदयकांतला भेटणार आहे असा संशय आता ईश्वरीच्या मनामध्ये आलेला असतो। हे सगळं सुरू असताना वल्लरी विचारते की नाही, मी आत्ताच्या आत्ता जाऊन उदयकांतची भेट घेते, काही झालं तरी त्याला सांगते की तू इथून बाहेर पड आणि जर का उदयकांत इथून बाहेर पडला नाही तर त्याला संपवल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही असा विचार करत वल्लरी आपली रिक्षा उदयकांत जिथे थांबलेला आहे त्या लोकेशनवर घेऊन जाते। पण दुसरीकडे ईश्वरी सुद्धा आता सावध झालेली आहे। ती रिक्षावाल्याला सांगते की याचा पाठलाग करा, पण ती सेफ डिस्टन्स ठेवा, त्यांना अजिबात कळता कामा नये की आपण त्यांचा पाठलाग करतोय। ईश्वरीच्या सांगण्याप्रमाणे रिक्षावाला थोडं अंतर ठेवून वल्लरीचा पाठलाग करतो। त्यानंतर ईश्वरी सुद्धा वल्लरी ज्या ठिकाणी पोहोचलेली आहे त्या लोकेशनवर पोहोचते। तिथे पोहोचल्यावर ईश्वरी लगेच अर्णवला कॉल करते। ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर, मला आत्ता काहीतरी धागेदोरा सापडलेला आहे। मला वाटतं की या सगळ्यामध्ये काहीतरी मोठं आहे। जर माझ्या जीवाला काही धोका झाला तर मी तुम्हाला माझं लाईव्ह लोकेशन पाठवत आहे, त्या लोकेशनवर तुम्ही नक्की पोहोचवा। हे ऐकल्यावर अर्णव घाबरतो आणि तिला सांगतो की तू अजिबात असं काहीही करू नकोस, स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करू नकोस, कोणत्याही परिस्थितीत तू स्वतः अडकशील असं काहीही करू नकोस, मी जे सांगतोय ते ऐक आणि तिथून परत ये। यावर ईश्वर म्हणते नाही अर्णव सर, मला उदयकांतचा पत्ता सापडलेला आहे। त्यावर अर्णव म्हणते की एक काम कर, तू तिथून परत ये आणि आपण उदयकांतला पकडूया। पण ईश्वरी गप्प बसत नाही, ती पोलिसांना सुद्धा तिचं लाईव्ह लोकेशन पाठवते जेणेकरून पुढे काही झालं तरी पोलिसांना तिचं लोकेशन समजू शकेल। यानंतर ईश्वरी घरी आलेली असते। इकडे अर्णव मात्र ठाम निर्णय घेतो की जोपर्यंत मी माझ्या बाबांच्या खुनाला पकडत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि त्याच वेळी अर्णव मोठी योजना आखतो। पोलिसांना घेऊन तो उदयकांतला पकडण्यासाठी निघतो, पण तोपर्यंत इकडे वल्लरी आणि उदयकांत यांची भेट झालेली असते। खरं तर अर्णवने ईश्वरीला जर का परत बोलावलं नसतं तर कदाचित तिथल्या तिथेच ईश्वरीने मामीना पकडलं असतं। पण अर्णवना यावेळेला ईश्वरीच्या जीवाची कोणतीच रिस्क घ्यायची नसते, त्यामुळे त्याने ईश्वरीला परत बोलावलेलं असतं। आता वल्लरी उदयकांत समोर आलेली असते। उदयकांतला भेटल्यावर वल्लरी थेट सांगते, हे बघ, एक काम कर, आत्ताच्या आत्ता इंडिया सोडून जा, नाहीतर स्वतःचा जीव गमावण्यासाठी तयार हो।
यावर उदयकांत म्हणतो, इंडिया सोडून जाण्यासाठी मला पैसे लागतात, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. तू जोपर्यंत मला पैसे देत नाही तोपर्यंत मी इथून कसा जाऊ? मला खरंच काही कळत नाहीये. यावर वल्लरी लगेच म्हणते, तुला जर का इथून निघून जायचं नसेल तर तुला मारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. पण वल्लरी फक्त धमकी देऊन थांबत नाही. ती उदयकांतला मारण्यासाठी गुंडांना ताबडतोब फोन करते. ती त्यांना सांगते, माझ्याकडे तितके पैसे नाही आहेत की मी याला इंडियाबाहेर पाठवू शकेन, पण माझ्याकडे इतके पैसे नक्कीच आहेत की मी याला मारण्यासाठी माणसाची सुपारी देऊ शकेन. हे ऐकल्यावर उदयकांत चांगलाच गडबडतो. तो वल्लरीला सांगतो की ठीक आहे, काही झालं तरी मी उद्याच्या उद्या हे घर सोडून निघून जाईन. असं म्हणत तो वल्लरीकडे थोडा वेळ मागतो. वल्लरी विचारते, ठीक आहे, जर का हा स्वतःहून इथून निघून जाणार असेल तर मी का बरं याला आता मारायला जाऊ? काहीही गरज नाहीये. हा स्वतःहून इथून निघून जात असेल तर मी याला सोडून देते. असा विचार करून वल्लरी तिथून निघून जाते. पण वल्लरी गेल्यानंतर उदयकांतच्या मनामध्ये मात्र वेगळाच विचार सुरू असतो. तो विचार करतो, इथून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत आणि ही वल्लरी मला पैसे देण्यासाठी फक्त नाटक करते. ती मला पैसे देईल असं मला अजिबात वाटत नाही. मी जर का इथून पळायलाचा प्रयत्न केला तर पोलीस मला पकडतील आणि जर इथेच थांबलो तर ही वल्लरी मला मारेल. म्हणून उदयकांत ठरवतो, नाही, यापेक्षा मी स्वतःच पोलिसांच्या हवाली होतो. त्यामुळे मला पोलिसांचं प्रोटेक्शन मिळेल आणि वल्लरीपासून सुद्धा माझी सुटका होईल. असा निर्णय घेत उदयकांत पोलिसांसमोर सरेंडर करतो. तर प्रेक्षकांनो, इकडे मामी निश्चितपणे घरी आलेली असतात. त्यांना वाटत असतं की उदयकांत दुसऱ्या दिवशी इथून निघून जाणार आहे, पण तोपर्यंत ईश्वरी आणि अर्णव यांनी खूप मोठं प्लॅनिंग केलेलं आहे. मामी घरी आलेल्या असतानाच दुसरीकडे पोलीस उदयकांत ज्या लोकेशनवर आहे तिथे पोहोचतात आणि उदयकांतला ताब्यात घेतात. इकडे मामी निवांतपणे जेवण करत असतात. अर्णवला पोलिसांचा कॉल येतो. पोलीस फोनवर अर्णवला घडलेला सगळा प्रकार सांगतात. अर्णवला तेव्हा ते ऐकून अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. पोलीस सांगतात, आम्ही उदयकांतला अटक केली आहे. पण या सगळ्यामध्ये उदयकांतने जे काही सांगितलेलं आहे ते मात्र खूप धक्कादायक आहे. हे ऐकल्यावर अर्णव पोलिसांना सांगतो, तुम्ही एक काम करा, ताबडतोब उदयकांतला घरी घेऊन या. त्यानंतर पोलीस उदयकांतला घरी घेऊन येतात. इकडे वल्लरी मात्र निवांत असते, पण उदयकांतने पोलिसांना दिलेलं स्टेटमेंट आता तिच्यासाठी खूप मोठं संकट घेऊन येणार असतं. उदयकांत पोलिसांना सांगतो की हो, मी रमाकांतला मारलं, कारण तो आधीच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता आणि आता त्याच्याकडे पळून जाण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नसतो. पण उदयकांत इथेच थांबत नाही. तो सांगतो की हे सगळं करण्यासाठी माझ्या मागे दुसरं तिसरं कोणी नव्हतं, तर ही वल्लरी होती. वल्लरीने मला पैसे दिले होते असं उदयकांत सांगतो. इतकंच नाही तर वल्लरीनेच मला हे सगळं करण्यासाठी फोर्स केलं होतं, असा धक्कादायक खुलासा सुद्धा तो करतो. उदयकांत पाठोपाठ एक असे मोठमोठे खुलासे करतो की वल्लरी आता पूर्णपणे या प्लॅनमध्ये अडकलेली आहे. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी स्वतःला वाचवणारी वल्लरी आता मात्र स्वतःच्याच कारस्थानामध्ये अडकलेली आहे. तिची बोलतीच बंद झाली असते उदयकांतच्या धक्कादायक या खुलास्यानंतर. ज्या उदयकांतला कायमचा गप्प करण्याचा वल्लरीने प्रयत्न केला, तोच उदयकांत आता तिच्या सगळ्या कारस्थानाचा पर्दाफाश करत आहे. म्हणूनच वल्लरीचे अक्षरशः 3-13 वाजलेली आहेत. स्वतःच्या पायावर तिने खूप मोठा कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. काही कारस्थान रचलेलं होतं त्याचं आता भांडं फुटलेलं आहे. आता वल्लरी या सगळ्या संकटातून स्वतःला कशी वाचवणार? उदयकांतच्या या खुलाशानंतर वल्लरी कोणता नवा डाव खेळणार आणि आत्तापर्यंत प्रत्येकाला चकमा देणारी वल्लरी यावेळी स्वतःला वाचवण्याचा यशस्वी होणार का? हे पाहणं खूपच मनोरंजक असणार आहे. पण आता अर्णव मात्र तिला विचारतो, मामी, हे सगळं करायची काय गरज होती? अगं, मी कधीच तुझ्याकडे बघून आईची आठवण मला आली नाही. मला नेहमी वाटायचं की मामा आणि मामी हे माझ्या आई वडिलापेक्षा कमी नाहीत, पण तुने माझ्या वडिलालाच मारण्यासाठी तू सुपारी दिली. हे सगळं का आणि कशासाठी? वल्लरी मात्र हे सगळं खोटं असल्याचं सांगत असते. ती म्हणत असते की नाही, मी नाही मारलं अर्णव, हे खोटं बोलतो. परंतु आता उदयकांतने वल्लरीने जे काही रमाकांतला मारण्यासाठी पुरावा असतात ना, ते सगळे काही देऊन अगदी वल्लरीचं पूर्ण थोबाडच ते रंगवलेलं आहे. तेव्हा मात्र आता मामाने सुद्धा वल्लरीला थोबाडीत मारत पोलिसांना सांगतो की हिला अशी शिक्षा द्या की जन्मभर लक्षात राहील आणि कधीच ती बाहेर सुटणार नाहीये. आणि यापुढे इथून पुढे तू मला तोड सुद्धा दाखवायचं असं सुद्धा मामाने सांगितलेलं आहे. आता आकाशने सुद्धा वल्लरीला म्हणालेलं असतो की आई, मी तुझा मुलगा आहे, या गोष्टीचं मला लाज वाटतं. अगं, तू अर्णवच्या बाबांना मारलंस. आज आपण जे जगतोय खातोय ते फक्त त्यांच्यामुळेच आहे. पण तू मात्र खाल्लेल्या मिठाची जाणीव सुद्धा राखली नाहीयेस. तू माझी आई या नाहीयेस, तू राक्षसी नाहीयेस, वैरी नाहीयेस.
असो म्हणून आकाशने सुद्धा आता वल्लरीला तिची लायकी दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने आता वल्लरीचा सगळं भांडफोड झालेलं आहे.